पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। काल वर्ध्यामध्ये झालेल्या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नांदेड आणि परभणीमध्ये सभा होणार आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी नांदेडमध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये दाखल होतील। दरम्यान सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। काल वर्ध्यामध्ये सभा पार पडल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नांदेडमध्ये येत आहेत आणि नांदेडमध्ये त्यांच्या सभेसाठी जय्यत अशी तयारी जी आहे ती नांदेडमध्ये आपल्याला पाहायला मिळते। नांदेडमधल्या मोदी मैदान या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जी आहे ती पार पडते। साधारणतः 10:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या सभास्थळावरती आगमन होणार आहे आणि त्यानंतर जाहीर सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडते। आपण या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांची बंदोबस्त या ठिकाणी आपण बघू शकता। हजारोंचा पोलीस फौजफाटा जो आहे तो मोदी मैदान या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी ही सभा होतीये। मोदी मैदान या ठिकाणी जवळपास 60,000 पेक्षा जास्त खुर्च्या ज्या आहेत त्या सभास्थळी आणण्यात आलेल्या आहेत। 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांची बैठक व्यवस्था जी आहे ती सभास्थळावरती आयोजन करण्यात आलेली आहे। 10:30 वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन जे आहे ते नांदेडमध्ये होईल। नांदेड विमानतळावरून आल्यानंतर विशेष विमानानं आल्यानंतर या सभाच्या ठिकाणी जे आहे ते हेलिपॅड देखील तयार करण्यात आलेले आहेत आणि हेलिपॅडनं या आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंचावरती येतील आणि त्यानंतर लोकांना संबोधित करतील। जसं मी म्हणालो की अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानंतर खरं तर भाजपला हा विजय जो आहे तो सोपा मानला जात होता, मात्र तशी परिस्थिती नांदेडमध्ये दिसत नाही। अनेक महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या या ठिकाणी घडलेल्या आहेत। विरोधकांनी देखील अशोक चव्हाणांच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, यांच्या दोघांच्याही सभा ज्या आहेत त्या नांदेडमध्ये पार पडतायत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेच्या माध्यमातून लोकांना काय संबोधित करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे। कॅमेरा पर्सन युक्तासह आफताब शेख, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।